मसाला वाटणाची रस्सा भाजी खायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं, पण मसाला बनवायला वेळ लागतो। तर आज आपण थोडा वेळ काढून असा मसाला बनवून ठेवणार आहोत जो 2-3 महिने आरामात टिकतो आणि तुम्ही यापासून मसाल्याची रस्सा भाजी अगदी 10 मिनिटात बनवू शकता। रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे। आपण यात अगदी घरातलं साहित्य वापरलेलं आहे आणि यापासून तुम्ही एक नाही 100 अशा मसाल्याच्या रस्सा भाजी बनवू शकता। व्हेज नॉन व्हेज कुठलीही भाजी बनवू शकता। एकदम तर्रीदार भाजी तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला लागणार आहे अर्धा किलो कांदे। कांद्याला अशा आपल्याला उभे लांबट कापून घ्यायचे आहे, असे पातळ पातळ। याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे एकसारखे असे जसे भजाला वगैरे आपण कापतो ना तशा प्रकारे असे उभे कापून घ्यायचे। इथे मी सगळे कांदे असे प्रकारे कापून घेतले। कांद्याबरोबर आता आपल्याला लागणार आहे खोबरं। इथे सुकं खोबरं जे डोल असते ना तो अशा प्रकारे किसून घेतलाय, तुकडे केले तरी चालतात। 100 ग्रॅम किस आहे, 100 ग्रॅम शेंगदाणे, 100 ग्रॅम फुटाणे डाळ, इथे 5-6 हिरवी वेलची घेतली आहे, एक जायपत्री घेतली आहे आणि एक अशी मोठी काळी वेलची घेतली आहे। इथे 2 तुकडे आणि 2 मोठे तुकडे दालचिनीचे घेतले। इथे 10-12 लवंग घेतले, खसखस घेतली आहे 1 चम्मच, 10-12 मिरे घेतले, 2 चम्मच तीळ घेतले। आपला पोहे खायचा चम्मच असतो त्यानुसार हे माप आहे आणि इथे 2 तेजपत्ता घेतले। आता आपल्याला हे सगळं साहित्य थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे इथे हायब्रिड टोमॅटो घेतले 4, याने आपल्या ग्रेव्हीला दाटसरपणा येतो। हे आपल्याला कच्चेच वापरायचे आहे सगळ्यात शेवटी जेव्हा वाटण बनवतो तेव्हा। इथे मी एक लोखंडी कढई घेतली आहे, ही तळणाचीच कढई आहे त्यामुळे तीच घेतली आहे। आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे। थोडंसं तेल टाकते, तेलात आपल्याला हे एक एक करून सगळे परतून घ्यायचे। मसाले एकदम पण जास्त काळपट नाही होऊ द्यायचे, थोडे हलकेसे परतायचे, नाहीतर मग त्याचा फ्लेवर निघून जातो। आता इथे लवंग आणि मिरी घालते। आता हे बघा विलायची पण आपली गरम करून झाली आहे। हे सगळं लवकर होतं, थोडंसंच परतायचं आणि हे उडतात मिरे वगैरे म्हणून थोडं लांबून परतून घ्यायचं। आता हे सगळे मसाले परतून घेतले मी, एकदम जास्त काळपट नाही होऊ द्यायचे। आता हे तेजपत्त्याचे असे तुकडे केले आणि ते पण असे तळून घेतले। थोडं तेल आहे त्यातच फुटाणे डाळवा परतून घेते। हा फुटाणे डाळवा आधीच भाजलेला असतो त्यामुळे थोडाच वेळ लागतो, एकदम जास्त नाही करायचा, थोडा कलर लालसर होऊ द्यायचा। हे बघा अगदी 1 मिनिटात आपला भाजून होतो हा फुटाणे डाळवा, कारण तो आधीच भाजलेला असतो, त्याच्यात मॉइश्चर असतं ते निघून गेलं पाहिजे। आता हे पण यातच मी काढून घेते प्लेट मध्ये। आपल्याला याच्यात भाजून घ्यायचे। डाळव्यापेक्षा शेंगदाण्याला थोडा जास्त वेळ लागतो, प्रत्येक पदार्थाला वेगवेगळा वेळ लागतो, म्हणून सगळं असं सेपरेट सेपरेट एक एक करून भाजायचं। हे बघा शेंगदाणे पण आपलं 1-1.5 मिनिट असे छान तळून झाले तेला। हे असे साल तडकले की झाले, एकदम काळे नाही करायचे आपल्याला, साल तडकत पर्यंत खमंग असे तळून घ्या। आता हे पण काढून घेते। आता आपली कढई गरम आहे, यात हे खोबरं पण भाजून घे। यात तेल टाकायची गरज नाही आपल्याला, खोबरं असं सुकच भाजून घ्यायचं चांगलं लालसर होतपर्यंत। सतत परतत राहायचं आणि कमी गॅसवरती भाज। 1 मिनिट झालाय असं परतून थोडा कलर पण बदललाय बघा खोबऱ्यात। आता यातच आपल्याला तीळ घालायचे। आपण 2 चम्मच तीळ घेतले, तिळाला जास्त वेळ लागत नाही म्हणून खोबऱ्यासोबतच भाजायचं। आणि खसखस पण यातच टाकायची, तीळ खोबरं आणि खसखस अजून 1-अर्धा मिनिट परतून घ्यायचं। हे बघा हे पण झालंय, कलर बदलला। आता हे पण यातच काढून सगळं मसाले एकाच भांड्यात काढून थंड करायला ठेवा। आता त्याच कढईमध्ये तेल टाकते, आपल्याला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। कांद्यासाठी आपल्याला मोठा गॅस ठेवायचा आहे, कारण याला पाणी सुटताना वेळ लागतो। अशा प्रकारे बघा लांबट एकसारखा कापून घेतला ना तर तो सगळ्या एकसारखा भाजला जातो। जर जाड बारीक कापला गेला तर बारीक लवकर शिजून येईल आणि जाड तो कच्चा राहील, म्हणून सारख्या आकारात कापायचा प्रयत्न करायचा। आता याला वेळ लागतो, 5 मिनिट तरी लागतात आपल्याला कांदा व्यवस्थित लालसर परतून घ्या। हे बघा 2 मिनिट झालंय। आता बघा असा थोडासा सोनेरी कलर आलाय कांद्याला। आज आपण असा मसाला बनवतोय जो कुठल्याही मसाला भाजीला आपण वापरू शकतो।
व्हेज नॉनव्हेज कुठलीही मसाला भाजी बनवायची म्हटलं की ह्या मसाल्यामुळं एकदम तर्रीदार आणि टेस्टी भाजी बनते। हा आमच्याकडचा सिक्रेट मसाला आहे। कुठलीही भाजी करायची म्हटलं तर आमच्याकडे अशा प्रकारे मसाला बनवला जातो। प्रत्येक वेळी आपण मसाला भाजी करायला मसाला बनवला तर वेळ जातो, त्यामुळे आज मी तुम्हाला अशा प्रकारे सांगणार आहे की एकदा मसाला बनवून ठेवला की आपण तो केव्हाही वापरू शकतो आणि आपली मसाल्याची भाजी अगदी 5 मिनिटात तयार होते। हे बघा, एकूण 5 मिनिट झाले। आपल्याला हे कांदा असा छान लालसर भाजून घेतलाय। आता यापेक्षा जास्त डार्क नको आपल्याला। आता गॅस बंद करते। सगळा मसाला थंड होऊ द्यायचा, कांदा वगैरे, आणि मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा आहे। आपले सगळे मसाले भाजून झालेत आणि इथे बघा थंड पण करून झालेत। मसाले व्यवस्थित चांगले खमंग भाजले गेले तरच आपल्या भाजीची जो मसाल्याचं वाटण होतं ते व्यवस्थित होतं आणि भाजी एकदम चविष्ट बनते। तर सगळ्यात महत्वाचं मसाले व्यवस्थित खमंग भाजून घेणं आहे। कांदा पण थंड झालाय। आता आपण याला मिक्सर मध्ये छान बारीक करून घेऊया। आता मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलंय। हे भांड छोटं घेतलंय, याच्यात व्यवस्थित बारीक होतं माझ्या ह्या भांड्यात, म्हणून मोठ्या भांड्यात पण करू शकतो। याला वेळ लागेल पण मी यात बारीक करते। मोठं जर असेल तर 2 यात होऊन जाते आपला मसाला। आता मसाला बारीक करताना सगळ्यात पहिले आपण जे कोरडे पदार्थ आहे ना, जे भाजून घेतले ते करायचे, म्हणजे आपला मसाला लवकर बारीक होतो। आता हे मी याचं पावडर करून घेते पहिल्यांदा। असं कोरडं जर एकदा वाटून घेतलं ना छान बारीक होतं आणि मग आपला पूर्ण मसाला बारीक करायला वेळ लागत नाही। हे कांद्यावरती हे पावडर टाकून घ्यायचं, नंतर मग आपल्याला कांदा आणि हे पावडर एकत्र वाटून घ्यायचं, म्हणजे लवकर मसाला तयार होतो। आता मी हे सगळं बघा कोरडे मसाले बारीक करून घेतले। आपल्याला शक्य तेवढे बारीक करून घ्यायचे, मग नंतर आपला मसाला बारीक करताना जास्त वेळ लागत नाही। आणि हा जो कांदा होता ना त्यावरती पसरवून घेतलं। आता कांदा आणि हे पावडर असं घेऊन आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं छान, एकदम फाईन पेस्ट करायची, म्हणजे एकदम मसाला व्यवस्थित होतो। हे बघा अशा प्रकारे मी 2-3 चम्मच पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट करून घेतली। बघा एकदम छान बारीक पेस्ट झाली। आता असं झाल्यावरती आपण जे टोमॅटो घेतले ना ते मी असे लांब कापून घेतले, तर प्रत्येक पॉट मध्ये असे 2-3 तुकडे टाकून हे मसाला वाटून घ्यायचा, म्हणजे आपला फायनल मसाला तयार झाला। हे बघा टमाटर टाकून आता अशी चांगली पेस्ट करून घेतली। बघा टोमॅटो टाकल्यावरती अजून छान होते, कलर पण छान येतो। आणि आता हे जे कढई आहे ना आपण ज्यात मसाले भाजले त्यातच मी हे सगळा मसाला बारीक करून अशी काढून घेणार आहे। मग त्याचं पुढची प्रोसेस मी सांगणार नंतर तुम्हाला। आता बघा मिक्सर मधून मी सगळा मसाला वाटून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता हा कढईत का बरं काढलाय तर तुम्ही म्हणाल की हा तर मसाला तयार झालाय, आता आपण या मसाल्यापासून भाजी बनवू शकतो। डायरेक्ट तेल टाकायचं, फोडणी करायची तडका, आणि त्यात हा मसाला टाकून व्यवस्थित फ्राय करून भाजी बनवू शकतो। पण हा मसाला आपल्याला स्टोर करून ठेवायचा आहे 1 महिना 2 महिने, आणि इन्स्टंट भाजी जर बनवायची असेल तर त्यासाठी हे सिक्रेट आहे। आता आपल्याला या मसाल्यामध्ये तेल घालायचं। मी इथे गॅस चालू केलाय। आता तेल घालून घ्यायचं, एकदम जास्ती नाही घालायचं, फक्त मसाला आपला व्यवस्थित परतला गेला पाहिजे एवढंच घालायचं। इथे मी 2 मोठे चम्मच एवढं तेल घातलंय, आणि हा आपण जसं भाजीला परतून घेतो ना तशा प्रकारे हा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। यामुळे काय होणार की आपला मसाला बिलकुल खराब होत नाही आणि आपण वेळेवर इन्स्टंट 5 मिनिटात परतलेलाच असतो। तर फक्त आपल्याला हा मसाला टाकायचा, थोडं तेल टाकायचं आणि आपले कोरडे मसाले टाकायचे, तर आपली मसाला भाजी 5 मिनिटात तयार होते। हे बघा तेल व्यवस्थित मसाल्यात मिक्स झालंय। आता तुम्हाला असा कोरडा दिसत असेल, पण मसाल्याने तेल ओढून घेतलंय आणि जसा तो शिजत जातो ना तर तो तेल रिलीज करतो। आपल्याला हा परतून घेतला असला तरच तो फ्रीजर मध्ये ठेवायचा तर टिकतो। हा असा जर कच्चा फ्रीज मध्ये ठेवला तर 2-3 दिवसात वास लागतो, आणि फ्रीजर मध्ये ठेवला तरी वास लागतो। म्हणून हा असा परतून घ्यायचा व्यवस्थित आणि नंतर स्टोर करायचा। साईडला असं तेल सुटायला लागलं। आता आपला मसाला झालाय, गॅस बंद करते आणि याला छान थंड करून घ्यायचा आणि फ्रीजर मध्ये स्टोर करून ठेवायचा एखाद्या स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात। तुम्ही बघू शकता इथे कलर पण छान आलाय आणि सुगंध तर एवढा छान येतोय की बस पूर्ण घरभर दरवळतो। असा तेल सुटेपर्यंत परतायचा, कारण
आपण मसाला वाटताना जे पाणी टाकलं ना ते पाणी पूर्ण सुकून गेलं पाहिजे, तरच आपला मसाला टिकतो। मसाला थंड केल्यावरती मी हा डब्यात भरून ठेवलाय। इथे स्टीलचा डबा घेतलाय, प्लास्टिकचा पण वापरू शकता। आता हा मी झाकण बंद करून फ्रीजर मध्ये ठेवून देते। आता तुम्ही याला 1-2 महिने वापरू शकता। तर माझी ही मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त कमेंट करून कळवा कशी वाटली ते, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।